लगता है मनोज कारवे कि आसमान में बादल छाए हुए हैं और टेनिस क्रिकेट विश्व में छाई हुई है एमडी ट्रॉफी। अगदी बरोबर, अगदी बरोबर. पूर्णपणे परिस्थिती बदलली आहे. टेनिस क्रिकेट जगताची स्पर्धा बदलली. जेव्हा लॉन्च झालं एमडी चषक 2023 तेव्हाच पूर्णपणे अगदी एक वारा निर्माण झाला. एक नाव घोंगावं लागलं, एमडी चषक कमिंग शॉर्टली, डॉन कमिंग बॅक असं नाव घोंगावं लागलं आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीस आली. अगदी आजच्या ह्या स्पर्धेचा तिसरा दिवस पाहतो आपण. जबरदस्त या ठिकाणी अफलातून क्रिकेटची स्पर्धा, 7 दिवसांची क्रिकेटची जत्रा. एक बहुत ही रोमांचकारी मैच की उम्मीद की जा सकती है इन दो टीमों के दरमियान. दोनों भी बैलेंस टीमें हैं. किरवली टीम ने भी अच्छा खेल पेश किया है इस सीजन में. हालांकि शुरुआत उतनी अच्छी नहीं रही थी, लेकिन पिछले कुछ टूर्नामेंट्स में हम देख रहे हैं कि ओम 11 किरवली टीम अच्छा प्रदर्शन कर रही है. खासतौर पर नानकर के टूर्नामेंट में बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन रहा था. फाइनल तक पहुंची थी स्वराज्य ट्रॉफी में. उसके बाद हाल ही में जो सरपंच उप सरपंच कप समाप्त हुआ किरवली में, वहाँ पर हालांकि मैच तो नहीं जीत पाई थी टीम, लेकिन कालिंग टीम जो बहुत बड़ी टीम मानी जाती है पीटीसी की, उनके विरुद्ध बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन रहा था. हालांकि वो मैच ऐसा था कि 14 गेंदों में 16 रन चाहिए थे एक वक्त के लिए किरवली टीम को. उनको जीतना चाहिए था, लेकिन बाद में पारी थोड़ी सी लड़कर आ गई. उस मैच में दत्ता ने बेहतरीन बल्लेबाजी की थी और वही दत्ता दिगाड़कर अब शुरुआत करने के लिए आए हैं मैदान में. उनके साथ उनके बड़े भाई गोरखनाथ दिगाड़कर. भाइयों की एक और पॉपुलर जोड़ी आमने लोणार क्रिकेट असोसिएशन में. नक्कीच सलामीच्या जोडीमध्ये, सक्सेसफुल जोडीमध्ये नाव घेतलं जाईल ते म्हणजे दत्ता आणि गोरखचं. किरवलीचे 2 महारथी क्रिकेटर आणि आपला त्यांचा खेळ आता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांच्या विपक्ष संघ, तगडा संघ तो म्हणजे पीटीसी असो किंवा ओमसाई लोणार क्रिकेट असोसिएशन, या संघांमध्ये एक पॉवर आहे ती म्हणजे सावध संघ त्यांच्या समोर आहे. किरवली विरुद्ध सावध. यस, पहली गेंद किरण की तेज तर्रार थी, लेकिन लेग स्टंप के बाहर. वाइड के साथ शुरुआत करते हुए अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ ओम 11 किरवली का. रफ्तार के सौदागर है किरण, और जब गति के साथ एक्यूरेसी नज़र आती है तो फिर अच्छे अच्छे बल्लेबाज मात खा जाते हैं. लेकिन यहाँ पर दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए. जेव्हा किरण पाटील स्टार्ट देतात चांगला, तेव्हा त्याच्या पावलाती पाऊल ठेवून कैलास पाटील सुद्धा कमबॅक करून देतो आणि जसं त्याने आदल्या सामन्यात दाखवून सुद्धा दिलं. टॉप एज है और फील्डर मौजूद गेंद के नीचे, लेकिन कैच ड्रॉप. शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गलती करते हुए जीवन दान मिला है गोरखनाथ को, और ये बहुत भारी पड़ सकता है. गोरखनाथ एक ऐसे खिलाड़ी है जो सावध के खिलाड़ियों को अच्छी तरह से जानते हैं. खासतौर पर लखन पाटिल उनके बहुत करीबी मित्र भी है. एक साथ काफ़ी क्रिकेट भी खेला हुआ है उन्होंने, और कहीं ना कहीं सावध की गेंदबाजी की पोल भी खोल सकते हैं गोरखनाथ. उनको इस तरह से जीवनदान नहीं दिया जा सकता है. जरूर जरूर, अगदी उणीवा जाडीवा माहिती आहेत, एकमेकांच्या असे शस्त्र माहिती आहेत आणि प्लस मायनस पॉईंट माहीत असले की त्या खेळामध्ये मजा येत असते. और फिर से लेग स्टंप के बाहर निकल गई गेंद. ये थोड़ी समस्या बनती जा रही है. किरण लेग स्टंप की दिशा में गेंदबाजी कर रहे हैं. एंगल उनका बनता है जब लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हैं दाहिने हाथ के बल्लेबाजों के विरुद्ध. हालांकि उनकी एक क्षमता है कि वो दोनों तरफ गेंदों को कट करा सकते हैं उस एंगल से भी. गेंद हवा में कई बार अंदर आती है, टप्पा पड़ने के बाद बाहर निकलती है, लेकिन लेग स्टंप की दिशा में यदि गेंद पिच होगी तो वहाँ से उसको बाहर की तरफ यानी कि मिडिल और ऑफ स्टंप की तरफ लेकर जाना उतना आसान नहीं है, क्योंकि स्पिनर नहीं है, वो तेज़ गेंदबाजी करते हैं. और फिर से देखिए लेग स्टंप की दिशा में इस बार फ्लिक करना चाहते थे, चूक गए, लेकिन फिर से वाइड. ये तीसरी वाइड गेंद. स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बगैर नुकसान के. मे बी एक रणनीती असू शकते किरण पाटीलची की वारंवार तो लेगस्टिकच्या जवळ खोलट टप्प्याचा मारा करतो. कदाचित एखादा चेंडू त्याचा ऑफस्टिकच्या बाहेरून टर्न होऊ शकतो, आणि ही कलात्मकता आहे किरण पाटीलकडे की तो विकेट घेण्यासाठी अशा प्रकारचे धावपेच टाकत असतो. देखिए थोड़ा निराशाजनक है जिस तरह से 3 वाइड गेंदें उन्होंने की है. अनुशासन अक्सर देखने को मिलता है, लेकिन आज वो नदारद है. इस बार स्टंप्स की तरफ रखा था, हल्के हाथों से टर्न कर दिया है. इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में बाला वहाँ पर मौजूद. 1 रन लेने का मौका. तकनीक बहुत अच्छी है दत्ता की. हमने नानकर के टूर्नामेंट में भी उनको देखा था, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी. बहुत सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हैं. जब आक्रमण करने की आवश्यकता होती है तब आक्रमण करते हैं, और कोई बहुत ही खतरनाक गेंदबाज सामने आता है तो उसको ज़रूर सम्मान देते हैं, लेकिन डॉट गेंदें कम खेलते हैं, रन्स निकालते रहते हैं, स्ट्राइक रोटेट करते रहते हैं. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इस बार ड्राइव कर दिया है. नो बॉल का इशारा. मिड ऑफ पर फील्डर मौजूद है, उसके बावजूद भी सिंगल चुराने में कामयाब. अच्छा तालमेल दोनों भाइयों के बीच में. नो बॉल. अभी तक वाइड गेंदें देखने को मिल रही थी, और अब तो हद पार करते हुए मैं समझता हूँ किरण पाटिल, जितने ज़्यादा एक्स्ट्रा रन्स अभी तक दिए उन्होंने, 4 अतिरिक्त रन. नक्कीच आता सावरावं लागेल किरण पाटीलला. हमें तो नो बॉल ने लूटा, गौरव में कहा दम था, साला मेरा पैर भी वही पडा ज्या चुना कम था. ओव्हर स्टेपचा नो बघितला आपला किरण पाटीलकडून. 2 वाईड आणि 1 9चा दजारा. आतापर्यंत षटक समाप्त झालं असताना 6 धावा आहेत, फक्त 3 चेंडू लिगली पडलेले आहेत.
क्या बल्लेबाज को चूना लगा सकते हैं? पुल किया है इस बार, थोड़ी धीमी गति की गेंद, कटर थी, गैप में खेल दिया है, बढ़िया शॉट, फील्डर बहुत दूर से आते हुए, अच्छा एफर्ट, पैर से रोका है निखिल ने, बढ़िया क्रिकेट, बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में। ये दोनों भी भाई जो है वो बहुत तेज गति से दौड़ते हैं। गोरखनाथ को तो हम शुरुआत से ही देख रहे हैं, कई सालों का तजुर्बा है, कई सालों से खेल रहे हैं, लेकिन अभी भी वो फिटनेस उनका नजर आता है। 3 रन पूरे। नक्कीच मागच्या 15-20 वर्षाचा विचार केला तर गोरख आणि दत्ताची जोडी अगदी अनेक ठिकाणी आपण जमलेलीच पाहत असतो. तो त्याचा स्टार्ट जो असतो जर फ्लाइंग दिला तर त्या संघाला अगदी नक्कीच चांगलं बळ येत असतं. धावसंख्या आहे 9, 1-0 ऑन द बोर्ड. थोडंसं अपडेट करा स्क्रीन. 1-0 ऑन द बोर्ड. 10 धावा एके गडी बाद नाही. किरवली ओ मिलियन किरवली संघ या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. स्ट्राइक अब गोरखनाथ के पास, खूबसूरत गेंद इस बार टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी थी, ऑफ स्टंप के बाहर, और ये सही लाइन है मैं समझता हूँ। लेग स्टंप की दिशा में वैसे भी जो कहा जाता है ना, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम देखते हैं कि पैड लाइन इज बैड लाइन, वो कहीं ना कहीं शुरुआत में कोशिश कर रहे थे, शायद वो रूम नहीं देना चाहते थे, लेकिन वो गलत रणनीति थी किरण पाटिल की। और अक्सर कहा जाता है, पिछले मैच में आप लोग चर्चा भी कर रहे थे कि आपकी जो ताकत है उसके अनुसार खेलना चाहिए, आपकी स्ट्रेंथ पर आपको हमेशा खेलना चाहिए, क्योंकि दूसरों की जो ताकत होती है उसके अनुसार आप खेलने जाओगे तो कहीं ना कहीं वो गलत प्लान आपका हो सकता है, क्योंकि दूसरों की ताकत वो दूसरे कभी भी बदल सकते हैं। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को निकाल दिया है ऑफ साइड में, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। ताकत का मैं जिक्र कर रहा था, ये गोरखनाथ की ताकत है। स्क्वायर ऑफ द विकेट बहुत स्ट्रांग है, स्लाइस करते हुए बैट का फेस खोला और बिल्कुल गैप ढूंढा। सुंदर फटका सजवला या ठिकाणी कव्हर पॉइंट मधून चेंडूला दिशा देत थ्रू द कव्हर्स. पाहिलं की 30 सर्कल मध्ये सर्व फिल्डर्स आहेत आणि पंच सांगत असताना ठिकाणी चेंडू झालेत 5. लास्ट टू गो शकील सर. धावसंख्या अपडेटेड आहे 14 स्क्रीनवरती, एके गडी बाद नाही. देखिए 3 वाइड गेंदे और 1 नो बॉल भी कर चुके हैं किरण पाटिल, और अब बाउंड्री भी आई है। प्रोडक्टिव ओवर, दमदार शुरुआत ओम 11 कीरवली की, 14 बिना किसी नुकसान के। 4-4 ओवर का यह मुकाबला, जीतने वाली टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी। इस बार बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, टू क्लोज टू कट, ज़्यादा रूम नहीं था बीट हुए बैट्समैन, और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ किरण का। काफ़ी लंबा ओवर चला और खर्चीले भी साबित हुए। 14 बिना किसी नुकसान के ओम 11 किरवली, और यहाँ पर काफ़ी इत्मीनान है प्लेयर्स पेविलियन में, क्योंकि अच्छी शुरुआत मिली है। एकदम रिलॅक्स मूडमध्ये खेळाडू कक्ष पाहतो आपण. जवळपास 10 चेंडूंचा षटक या ठिकाणी हाताळ किरण पाटीलने. धावसंख्या 14 आहे, एक गडी बाद नाही. चांगली कामगिरी फलंदाजांची, अगदी संयम दाखवला दत्ता आणि गोरखने. जसा चेंडू तसे फटके मारले आणि जबरदस्त सुंदर फटका मारला चौकार जो बघितला दत्ताच्या बॅटमधून थ्रू द कव्हर्स. अगदी हाफ फॉली घेतं, बॅटला स्लाइस केलं होतं. आणि बघा प्रेक्षकांमध्ये चर्चा आणि जल्लोष सुरू आहे, कारण ही स्पर्धा अगदी 3ऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते आणि 3रा दिवस सुद्धा सक्सेसफुल इथं संपत असताना आमच्या ह्या स्पर्धेला 4 लावणारे हे सर्व आमचे दर्दी प्रेक्षकांची गर्दी पाहतो आपण. चहू बाजूला प्रेक्षक आणि हे बॅनर्स आपण बघा, अगदी आपल्या क्षेत्रातील रथी महारथ यांचे बॅनर्स, ज्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं, असं सर्वांना आम्ही या ठिकाणी मान सन्मान देत असताना प्रत्येक ज्या ठिकाणी पोल आहे त्या ठिकाणी आम्ही बॅनर लगावला आहे. असे अनेक मारुती, जितके षटकं पडणार आहेत सर तितके या ठिकाणी पाहतो आपण बॅनर आहेत. डे 4 साठी उद्याचा हा लॉट आहे. जय हिंद चौदरपाडा, JSH जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा, पहिली लढाई उद्याची. दुसरा सामना BB स्पोर्ट्स इताडे विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवल. तिसरा सामना शिवशक्ती लोणार विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. त्यानंतर बाळ गोपाल सोनालीपाडा विरुद्ध ADS जानवळ. आणि शेवटचा सामना मेहरील बाबगा विरुद्ध जय हिंद देवरुंग. उद्याचा हा लॉट आहे. डे 4, अगदी बिग बॅटल टुमारो, बिग क्लॅश ऑफ टायटन्स कमिंग शॉर्टली बाय टुमारो. MD स्पोर्ट्स चा सुद्धा उद्या जल्लोष असणार आहे त्यांचा संघ, आणि पाहणार आहोत आपण तो उद्याचा 4था क्रमांकाचा दिवस. जबरदस्त फॉर्मॅट या ठिकाणी पाहतो आपण लॉटच्या माध्यमातून. जी हाँ, काफ़ी रिलैक्स शेड्यूल है इस सीज़न में। इस बार नटराज कंट्रोल शॉट खेला है, एक पैर हवा में रखा था, बैकफुट पर वजन लेते हुए टर्न किया। शानदार बल्लेबाजी दत्ता की, 2 रन काफ़ी आराम के साथ पूरे करते हुए। रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत बढ़िया रही है, और मैं समझता हूँ कि अब विकेट की सख्त ज़रूरत है संजय स्पोर्ट्स सावत टीम को। पहले ओवर में विकेट नहीं मिला। इन 2 टीमों के बीच में क्वार्टर फाइनल मुकाबला BB स्पोर्ट्स सिताड़े के टूर्नामेंट में भी खेला गया था, स्वर्गीय बारकूबाई मेमोरियल कप में। वहाँ पर सावत टीम जीती थी और काफ़ी रोमांचक मैच हुआ था, अंतिम गेंद तक संघर्ष देखने को मिला था, और उस मैच में भी किरण के विरुद्ध अच्छी बैटिंग हुई थी। खतरनाक गेंद, बल्लेबाज निकल पड़े हैं पेविलियन की तरफ, कॉट बिहाइंड,
अंपायर के फैसले का इंतजार भी नहीं किया दत्ता ने। अच्छा स्पोर्ट्समैनशिप स्पिरिट देखने को मिला, लेकिन ये कहीं ना कहीं नुकसानदायी क्षण है ओम 11 कीरवली के लिए। खूप छान. स्पर्धामध्ये आपण किरोलीच्या संघाला जेव्हा जेव्हा बघत असतो प्रेक्षक, तेव्हा त्यांचा शिस्तबद्ध खेळ पाहत असतो आपण, आणि ती खेळाडूवृत्ती दाखवली दत्ता याने, फलंदाजाने. कोबरा डान्सरचे काका आलेले आहेत आपले, नानकरचे. या इकडे समोर या, समोर या. कोबरा काका या, आमचे डान्सर काका या. तुमचं अगदी टोपण नाव कोबरा आहे, माफ करा, पण आपण या समोर या. या किंग कोबरा या फ्रॉम नानकर. आपले गोट्या माट्या सगळे फिके पडतील असे डान्सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. दिगंबरचा 2 चेंडू झालेत, विकेटचं पतन झालं. आणि नवीन फलंदाज विनोद मैदानामध्ये. विनोद बजागे लेफ्ट हँड बॅट्समन समोर, आणि पंचांनी पाहिला हा वाईटचा इशारा. खेळाडू वृत्तीबद्दल बोलत होतो की शिस्तबद्ध संघांमध्ये एक चांगली वर्णी लागेल, ती म्हणजे किरोलीच्या संघाची. ओम 11 किरोली संघ शिस्तबद्ध खेळ असो, शिस्तबद्ध आयोजन असो, शिस्तबद्ध खेळाडू वृत्ती असो, प्रत्येक गोष्टीमध्ये श्रेष्ठत्व सिद्ध करणारा किरोली संघ आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो. पूर्णपणे भिवंडी परिसरामध्ये एकमेव संघ असतो तो किरोली संघ. काबिल तारीफ, इसके लिए ज़रूर तारीफ करनी होगी ओम 11 कीरवली की। और फिर से गेंद ऊपर उठी है। ये गेंदबाज कुछ अलग क्वालिटी के गेंदबाज है, इनको अतिरिक्त उछाल मिलता रहता है। दिगंबर जिस गेंद पर विकेट प्राप्त किया वो भी काफ़ी हद तक ऊपर उठ गई थी, और ये भी देखिए लगभग कंधे के ऊंचाई तक ऊपर उठ गई थी। हक्के बक्के और मोहचक के रह गए विनोद की ये क्या हो गया। आणि अजय सर दिगंबरला दुसऱ्याच षटकामध्ये आणलेला आहे, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो की कैलास पाटील दुसऱ्या षटकामध्ये येत असतो. मग तो कदाचित रणनीती असेल की पहिल्या षटकामध्ये थोडासा लांबलचक षटक हाताला 14 धावा खर्च केला किरण पाटीलने. तेच कारण असेल की दिगंबरने प्रेशर घेतलं आपल्या खांद्यावरती ॲज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ही जबाबदारी स्वीकारतो आणि त्यांनी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अच्छा पलटवार सावध टीम का, और लॉफ्ट करने का प्रयास था इस बार। अंधाधुन तरीके से बल्ला चलाया था, गेंद की लाइन में जाने का प्रयास नहीं, क्रीज बॉक्स में से ही ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास। कोई संपर्क बना नहीं पाए गेंद और बल्ले के बीच में। वहाँ पर विनोद बचा के 2 डॉट गेंदे खेल चुके हैं, और ये ओवर काफ़ी सफल साबित होता हुआ संजय स्पोर्ट्स सावध टीम के लिए। जिस तरह का ओवर चाहिए था उनको, बिल्कुल उसी तरीके का ओवर कप्तान खुद उदाहरण देकर नेतृत्व करते हुए इस समय दिगंबर। स्कोर रुका हुआ है 17 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद से राउंड द विकेट। इस बार छोटी गेंद हुक करने का प्रयास, किनारा लगा है और लौटना होगा पेविलियन में विनोद को। अच्छा कैच विकेट कीपर किरण द्वारा, एक और खरारा झटका ओम 11 किरवली को। दर्शकों का खुद भी मनोरंजन खुद का भी कर रहे हैं और दर्शकों को भी मनोरंजन दे रहे हैं। थैंक यू सो मच किंग कोबरा। स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर, और ये तो केवल शुरुआत है। 3 तारीख को तो आपके लिए भोजन भी है यहाँ पर आयोजन कमेटी की ओर से। 5 तारीख को अजय गायकवाड़ इनका लाइव ऑर्केस्ट्रा भी हमें देखने को मिलेगा। बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है आने वाले दिनों में। एब्सोल्युटली राइट, ग्रैंड डे ऑन संडे, ग्रैंड फाइनल डे. ये तो झाकी यार पिक्चर और बहुत कुछ बाकी है. किंग कोबरा आमच्या स्टेजच्या समोर डान्स करतोय. यावेळेला पूर्ण टायमिंग होतं, जागा होतं, बॅकफुटला गेला, कटकाचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे, परंतु कुठलाही त्या ठिकाणी निर्णय नाहीये. हा लिगल चेंडू, नॉट आउटचा करार. 2 गडी बाद झाले, 17 धावा पाहतोय आपण, परंतु त्या ठिकाणी बघा फ्लाय देण्याचा प्रयत्न. रायझिंग जितो आलाय मैदानामध्ये, आणि तो पहिला चेंडूला या ठिकाणी बॅट वेगाने रोल केली होती, स्लॅश करायचा प्रयत्न होता,
परंतु इतका वेगवान गोलंदाज या ठिकाणी दिगंबर पाहतो की तो दुसऱ्या षटकामध्ये आला आणि कमबॅक करून दिलं. नक्कीच वाकण्याजोगी कामगिरी अजय सर पाहतोय आपण, कारण पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलच्या 14 धावा आल्यानंतर कैलास पाटील षटक न देता स्वतः षटक घेतलं दिगंबरने आणि परिपूर्ण पद्धतीने सक्सेसफुल षटक हाताळलं. जबरदस्त. हॅट्स ऑफ यू दिगंबर ॲज अ स्कीपर. और देखिए किरवली के जो बल्लेबाज है वो कहीं ना कहीं सबसे बड़ा जो थ्रेट रहता है एक तौर पर हम देखें तो जब भी कोई टीम सावत टीम के विरुद्ध खेलती है गेंदबाजी में किरण पाटिल उनका अच्छे से मुकाबला कर रहे हैं. वीवी स्पोर्ट्स सितारे टीम के टूर्नामेंट में भी उन्होंने किरण को बहुत अच्छे से खेला था. मेरे ख्याल से 12 या 13 रन उनके ओवर में लिए थे. आज भी 14 रन उनके ओवर में बनाए, लेकिन जो अन्य गेंदबाज है उनका ठीक तरह से डटकर मुकाबला नहीं कर पाते हैं. दिगंबर ने कमाल की वापसी करके दिखाई अपनी टीम के लिए. गोरखनाथ अभी भी डटे हुए हैं. 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं. दत्ता दिगाड़कर 6 रन बनाकर आउट हुए. विनोद खाता नहीं खोल पाए. जीतू नंबर 4 पर आए हैं. एक पावर हिटर का उनका रेपुटेशन है, बड़े स्ट्रोक्स खेलने में माहिर है. और अब गेंदबाजी के लिए आते हुए कैलाश पाटिल. बॉलिंग आक्रमण में काफ़ी धार है संजय स्पोर्ट्स सावत के. लखन को देखिए, उनके कपड़े थोड़े गंदे हो गए हैं, लेकिन जानते हैं उसकी कीमत ये करना ज़रूरी होता है. टीम के लिए जो चाहिए वो करने के लिए तैयार है एक बहुत ही सीनियर खिलाड़ी लखन और कैलाश. गोरखनाथ के पास स्ट्राइक. 2 अनुभवी खिलाड़ियों के बीच में अब जंग. ड्रैग किया है ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड में, वाइड ऑफ लॉन्ग ऑन. लखन को मशक्कत करनी पड़ेगी, थोड़ा सा मिसफील्ड, और 2 रन यहाँ पर लेकर जाएंगे गोरखनाथ. अब गोरखनाथ का किरदार काफ़ी महत्वपूर्ण है. यहाँ से एक एक्स्ट्रा जिम्मेदारी के साथ उनको बल्लेबाजी शायद करनी होगी. नक्कीच. आतापर्यंत 13 चेंडू पडले. 13 चेंडूमध्ये फक्त गोरखनाथच्या वाटेला 6 चेंडू आलेत आतापर्यंत. त्या 6 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलंय. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि गोरखनाथलाच जास्तीत जास्त स्ट्राईक होते आणणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या 19. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. गति परिवर्तन, फुल टॉस, स्विंग कर दिया उसको डीप स्क्वायर लेग के ऊपर से. झन्नाटेदार सिक्सर. बघायचा ऐवा झेल. 200 रुपये तुमच्यासाठी सुरज जाधवकडून या लगेचच. झेल घेतलेला आहे. बंधू आहेत आमचे अजय यांच्या काकाचा मुलगा किरवलीचेच आहे त्या ठिकाणी पाठीराखी ज्यांनी झेल टिपलाय. माणिक घरात या आपण लगेच फास्ट या. जबरदस्त षटकार लगावला आणि गोरखनाथ आगाज करतोय मध्ये. हो, आत्ता मात्र छेडछाड करायचा प्रयत्न. 25 धावा फलकावती. भन्नाट वेगळे बघा, हवेच्या विरुद्ध फटका सजवला. याला म्हणतात ताकद आणि बेमिसाल टायमिंगचं प्रदर्शन. कारण गोरखमध्ये क्षमता आहे आणि अनुभव तो पुणे या ठिकाणी पणाला लावेल आपल्या संघासाठी. लेकिन उसके बाद एक बहुत ही खूबसूरत आउट स्विंगर. गोरखनाथ बहुत दूर से खेलना चाहते थे, हालांकि वेट जरूर था इसमें, लेकिन गेंद में थोड़ी मूवमेंट थी जिस वजह से बीट हुए गोरखनाथ. अच्छी गति भी थी. और फिर से उठा के खेल दिया है. एक और गगनभेदी स्ट्रोक और फिर से कैच का मौका था बाउंड्री के बाहर, लेकिन इस बार कैच ड्रॉप हुआ है. 6 रन मिलेंगे गोरखनाथ को. एकदा लयमध्ये आलो की चेंडू आपला फुटबॉल दिसू लागतो. 31 धावा फलकावती. त्यामध्ये 20 धावांचं भन्नाट योगदान आहे गोरखचं. बघा, 2 षटकं त्यांनी पाहिली, पूर्णपणे लक्ष दिलं, सेट झाला पूर्णपणे आणि खेळपट्टीचा गोलंदाजाचा पूर्ण अभ्यास केला. आणि आता आपण गोरखनाथला पाहू लागलो मैदानामध्ये. अगदी धावांच्या ठिकाणी सडा टाकतोय. 2 षटकार खेचले. धावसंख्या 31 होती, धावून पोहोचवली. जबरदस्त नॉक फ्रॉम गोरख ऑन द ग्राउंड. कहीं ना कहीं यॉर्कर की कोशिश कर रहे थे वहां पर कैलाश, लेकिन ओवर पिच गेंद बनी. मानिक भगत यहाँ पर पहुंच चुके हैं. उनको 200 रुपये का कैश प्राइज दिया जाएगा इस ओवर के बाद. इस बार बाहरी किनारा लगा है. ओ, निकल गई गेंद पीछे. फ्लाई स्लिप को बीट करती हुई थर्ड मैन बाउंड्री के बाहर. किस्मत वाले 4 रन. नशिबाचा चौकार. न हारता, न थकता, न थांबता, न वागता, न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारतं. तो परिणाम बघतोय. ही 4 अक्षरांची मेहनत करतोय गोरख. अगदी लगातार पद्धतीने 3रं षटक सुरू असताना तंबू काढून उभा मैदानावर किरवली गावासाठी आणि ओम इलेव्हनसाठी चांगली धावसंख्या रचतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 35 वर. काफी महंगे साबित होते हुए इस समय कैलाश पाटिल. 18 रन आ चुके हैं. इस बार बैट का फेस खोला, जानबूझकर इस बार दिशा दिखाई थी, लेकिन बढ़िया स्टॉप गली में. अब की बार 1 ही रन लेने का मौका. स्ट्राइक अपने पास रखेंगे जब नए ओवर की शुरुआत होगी. गोरखनाथ दिगाड़कर बहुत उम्दा बैटिंग करते हुए 25 पर पहुंच चुके हैं और 3 ओवर के पश्चात ओम 11 किरवली का स्कोर 36 रन 2 विकेटों के नुकसान पर.
अजित आपण आधी उल्लेख केला होता आणि या ठिकाणी माणिक घरत आहेत त्याने ऐवज झेल घेतला. क्या बात आहे. टाळा असू द्या या सूरज जाधव यांच्याकडून हे स्पॉन्सर 200 देते सुदामजी जाधव यांच्या शुभ हस्ते घेत असताना टाळ्या असू द्या माणिक घरतसाठी. अजून 4 दिवस बाकी आहेत माणिकजी, आपण अजून झेल घ्यायचे आहेत. तुम्ही दाखवून दिलं की यू आर ग्रेट कॅश टेकर. मस्तपैकी झेल टिपला आणि एक चांगला ऐवज झेल प्राप्त केला आणि बक्षीस सुद्धा मिळवलं सूरज जाधव यांच्या माध्यमातून. धावसंख्या 36 सर 3 षटकं समाप्त झाली आणि बघा स्क्रीनवरती हे आमचे सर्व मान्यवर मंडळी सुदामजी जाधव, अनंत केणे, पुराणा चावल, मदनजी पाटील साहेबांचे सर्व हे सहकारी मंडळ मित्र मंडळी तसेच चरणजी कल्याणकर. जी हाँ, तानाजी भालेकर, जनार्दन काकड़े भी वहाँ पर नजर आते हुए, श्रीकांत जी भी मौजूद है भवाले से. सभी का हार्दिक स्वागत. चेतन काकड़े, भास्कर पाटिल साहब भी मौजूद है मंच पर. और ये खिलाड़ी देख रहे बड़े गौर से वालचिन के कि कौन सी टीम का सामना उनको करना पड़ेगा आज के अंतिम मैच में, क्वार्टर फाइनल में. संतोष काकड़े साहब, माजी सरपंच, ग्रुप ग्राम पंचायत आमने आमने पाड़ा. श्रावण काकड़े साहब भी मौजूद है मंच पर. तो खचाखच भरा हुआ है ये मंच भी. सचिन जाधव, इनको भी आप देख सकते हो काफ़ी हंसते मुस्कुराते हुए. शायद वहाँ पर कुछ जोक हुआ है. छोटे बच्चे भी लुत्फ उठाते हुए. आखिरी ओवर की शुरुआत करते हुए निखिल. बढ़िया गेंद, अच्छा उछाल. इस बार गोरखनाथ क्या आउट हुए हैं ये देखने वाली बात है. चिहा पेविलियन का रास्ता नापना शुरू कर दिया उन्होंने. अतिरिक्त उछाल से ही तंग हुए हैं बल्लेबाज इस पारी में. दत्ता भी अतिरिक्त उछाल के कारण आउट हुए. ऑफ कटर थी, जी हाँ, किनारा लगा है वहां पर. अच्छा कैच, विकेट कीपर अच्छा कार्य. निघाला पंचांकडे न बघता तसा गोरख सुद्धा बाहेर निघाला. हे सगळं वाकण्याजोगे बघा. खेळाडूवृत्ती कशी असावी ती अशा खेळाडूंसारखी असावी, किरोली संघासारखी असावी. कुठलाही निर्णय न बघता स्वतःलाही माहिती आहे की माझी बॅट कट झालेली आहे, त्या ठिकाणी कॉट बिहाइंड आहे आणि स्वतःहून बाहेर निघाल. जबरदस्त या ठिकाणी स्पोर्ट्समनशिप दाखवत असताना ओ मिलन किरोली संघ तुम्हाला सलाम आहे आमचा. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हमने महान सचिन तेंदुलकर को देखा, साथ में एडम गिलक्रिस्ट भी, एक ऐसा उदाहरण जो अक्सर दिया जाता है उनका, क्योंकि विश्व कप में भी उन के द्वारा इस तरह के कृत्य हमने देखे थे. खासतौर पर श्रीलंका के विरुद्ध सेमीफाइनल मुकाबले में अंपायर ने उनको आउट नहीं दिया था, लेकिन वो खुद निकल पड़े थे. नए बैट्समैन सोनू, फिर से गति परिवर्तन, फिर से धीमी गति की गेंद, बहुत दूर से खेलने का प्रयास था. बीट हुए बैट्समैन. पहला ओवर किरौली के पक्ष में, दूसरा ओवर सावत के पक्ष में, तीसरा ओवर किरौली के पक्ष में और चौथे ओवर की शुरुआत सावत के पक्ष में. रायझिंग अँड फ्लायनिंग डिलिव्हरीज बघतोय आपण. अगदी उसळणाऱ्या चेंडूलाच थोडंसं या ठिकाणी त्रासदायक ठरले किरोलीच्या फलंदाजांसाठी बघितलं आणि त्याच चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली वारंवार. मात्र 4 गेंदे अब पारी में शेष. इस बार खेलने में कामयाब, शॉट आर्म पुल किया है, ज़मीन के सहारे खेला हुआ स्ट्रोक. सिर्फ एक ही रन मिलेगा. दूसरे रन का कोई इंटेंट भी नज़र नहीं आया, मौका भी नहीं था. सीधे फील्डर की तरफ गेंद चली गई थी मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन 3 विकेटों के नुकसान पर. यहाँ से 40 प्लस जाना बहुत ही ज़रूरी रहेगा ओम 11 के लिए. और निखिल ये सोच रहे होंगे, संजय स्पोर्ट्स ये सोच रहे होंगे कि 40 या फिर 40 के अंदर ही रोका जाए. 40 के अंदर एक अलग तरीके का साइकोलॉजिकली आप देखते हो टारगेट को, और 40 प्लस अलग तरीके से साइकोलॉजिकल प्रेशर बनता है, माइंडसेट थोड़ा सा बदल जाता है. और इस बार ज़्यादा उछाल था. वाइड घोषित करते हुए अंपायर दिनेश नाइक. बल्लेबाज के पहुंच से बाहर, 1 फॉर द ओवर का इशारा. दोनों टीमों के बल्लेबाजों के लिए स्वर्णिम अवसर है. श्रीकांत जाधव भवाले से यहाँ पर मौजूद है. उनकी ओर से छक्कों की हैट्रिक के लिए 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा. आज का सेकंड लास्ट मैच है. दो की कॉल है.
फील्डर बहुत दूर से आए हैं और यहाँ पर हालांकि थोड़ा सा जोखिम भरा हो सकता था, यदि डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था, लेकिन 2 रन पूरे, अच्छा जजमेंट था क्योंकि फील्डर बहुत दूर से आ रहे थे, गेंद ज़्यादा तेज़ गति से ट्रैवल नहीं कर रही थी मिड विकेट की तरफ, उसका फ़ायदा उठाया है जीतू ने। 2 रनों से स्कोर अब 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है इस पारी में। नक्कीच येत्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असतील, परंतु मानसिक दबाव टाकण्यासाठी ही धावसंख्या अगदी चांगली म्हणू शकतो आपण, समाधानकारक आहे 40. आपण म्हणू शकतो की हा सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्यासाठी चांगला आकडा आहे. 40 ऑन द बोर्ड. मिलन किर्लोस्कर संघाची धावसंख्या, ज्यासाठी सिंहाचा वाटा असेल तो म्हणजे गोरख या बॅटरचा. अच्छा इकोनॉमिकल ओवर अभी तक इस बार टैप कर दिया है, जैसे खेलना चाहते थे वैसे खेल नहीं पाए। गति में लगातार परिवर्तन किया है, कटर्स का अच्छा उपयोग किया है निखिल ने, बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी उनकी रही है। और साथ में हमने दिगंबर को देखा, उनका एक अलग तरीका था, उन्होंने बाउंस से तंग किया, उछाल लेती हुई गेंदें उनके ओवर में देखने को मिली थी, जिसके चलते 2 विकेट्स उन्होंने चटकाए, जो कि सफल गेंदबाज है इस पारी में। स्लॉग स्वीप की कोशिश, बीट हुए बैट्समैन, कोई रन नहीं, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। कुल रन संख्या ओम 11 किरवली की 41 रन 3 विकेटों के नुकसान पर, और 42 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावत के सामने। आज का ये सेकंड लास्ट मैच है, इसके बाद इस मैच की विजेता टीम और आई गावदेवी वालशिंद के बीच में इस टूर्नामेंट का ओम सायामनी लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत तीसरा क्वार्टर फाइनल मुकाबला खेला जाएगा। यह है बैटिंग कार्ड। 25 रनों का बहुत ही महत्वपूर्ण योगदान दिया गोरखनाथ ने, ज़बरदस्त बल्लेबाजी की, अन्य बल्लेबाज ज़्यादा कुछ योगदान नहीं दे पाए, लेकिन फिर भी एक अच्छा स्कोर ये कहा जा सकता है। पिछले मैच में हमने देखा सावत टीम ने 37 रन डिफेंड किए थे, तो उससे थोड़े ज़्यादा बने हैं, 41 3 विकेटों के नुकसान पर। नक्की तुमच्याकडे चांगली बॉलिंग असेल तर तुम्ही 28 धावा सुद्धा डिफेंड करू शकता, हे दाखवून दिलं होतं इताडे संघाने. जानूसपूर इताडे संघ, त्यानंतर इताडे संघ पराजित झाला, पण तो 36 धावा 40 धावा हे मानसिक दडपण टाकण्यासाठी योग्य धावा आहेत, समाधानकारक धावसंख्या आहे. बॅटिंग कार्ड आहे, बॉलिंग कार्ड आहे, बघू शकता आपण. दिगंबरने या ठिकाणी 2 विकेट्स चटकावल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या अगदी, आणि निखिलने अगदी लक्ष वेधून कामगिरी केली. 5 रन्स देऊन 1 गडी बाद केला. निखिल पाटील, किरण पाटील दोन्ही बंधुराजे सुद्धा चमकत आहेत. जसं दत्ता आणि गोरखची जोडी अगदी अजरामर झाली, अगदी प्रसिद्ध झाली, तशी ही जोडी. आणि मी तर म्हणतो की निखिल पाटीलने 2 मॅन ऑफ द मॅच सुद्धा किताब पटकावलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे अष्टपैलू कामगिरी करतायत किरण आणि निखिल पाटील या टुर्नामेंटमध्ये. चांगली धावसंख्या आहे. अपेक्षा होती की गोरख जर अजून थांबला असता तर नक्कीच 50च्या आसपास धावसंख्या जाऊ शकली असते, पण जी धावसंख्या आहे ती तुम्ही डिफेंड करू शकता, कारण तुमच्यामध्ये सुद्धा बॉलिंग लाईनअप चांगली आहे. फक्त त्याला जोड पाहिजे ती आता फिल्डिंगची. तुमच्याकडे आता 2 डिपार्टमेंट शिल्लक आहेत, एक आहे फिल्डिंग आणि एक बॉलिंगचं, आणि बघायची आपल्याला बॅटिंग ती असणार आहे सावत संघाची. कशा प्रकारे धावांचा पाठलाग होईल, जिंकण्यासाठी 42 धावांची नितांत गरज संजय स्पोर्ट्स सावत संघाला. बड़ी ही रोचक बात देखने को मिली कि जो 2 अनुभवी गेंदबाज थे वो थोड़े महंगे साबित हुए, कैलाश पाटिल और किरण पाटिल, लेकिन जो 2 युवा गेंदबाज थे उन्होंने अच्छा प्रदर्शन किया। यानी कि क्रिकेट के खेल में केवल अनुभव से भी कुछ होता नहीं है, खास तौर पर आपका एप्लीकेशन बहुत महत्वपूर्ण होता है, और परिस्थितियों को देखते हुए परखते हुए आपको खेल पेश करना पड़ता है। किरण से ज़्यादा उम्मीदें थी लेकिन गेंदबाजी में चले नहीं, लेकिन उनके पास एक और मौका रहेगा क्योंकि वो बल्लेबाजी भी बहुत बढ़िया करते हैं और बहुत ही क्लासिक स्ट्रोक प्लेयर है, तो बल्ले से अच्छा योगदान ज़रूर देना चाहेंगे, अपनी टीम को जिताने में बड़ी भूमिका अदा यहाँ पर पेश करने की कोशिश करेंगे। आवश्यक रन रेट रहेगा 10.50 रन प्रति ओवर, 4 ओवर्स में 42 रनों की चुनौती। सावत टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है कि सलामी बल्लेबाजों को तुरंत मैदान में भेज देना है, इसके बाद एक और मैच बाकी है। तर उद्याचा लॉट बघूया आणि तत्पूर्वी आपण निमंत्रित होते कॉमेडी स्टुडिओमध्ये समीर ठाकरे सरांना. सर या वेलकम. आणि आपल्यामधून आज अजय घरज सर रजा घेत असताना दुसऱ्या टुर्नामेंटसाठी त्यांना सुद्धा बोलावणं आहे. अनेक बोलावणे, त्यांना डिमांड जास्त आहे, सप्लाय फार कमी, कारण ते एकटेच आहेत बिचारे. एकच अजय घरज, वन अँड ऑनली इमर्जिंग स्टार इन द कॉमेंटेटर सेक्शन्स डिपार्टमेंट इन द वर्ल्ड, इन द टेनिस क्रिकेट वर्ल्ड, मिस्टर अजय घरज सर. थँक्यू सो मच सर. आपण पुन्हा भेटूया. डे 4 उद्याचा सामना JHS चौदरपाडा विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा, पहिली लढाई उद्याची. त्यानंतर BB स्पोर्ट्स इताडे विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवल. तिसरा सामना शिवशक्ती लोणार विरुद्ध जे अंबिका
देवरुंगपाडा, त्यानंतर बाळ गोपाळ स्पोर्ट्स सोनालीपाडा विरुद्ध एडीएस जानवळ, अचानक देवा स्पोर्ट्स जानवळ येस आणि मेहर इलन बापगाव विरुद्ध जय हिंद देवरुंग. उद्याचे हे लॉट पाहतोय आपण 9-10 संघ उद्याच्या लॉट्समध्ये. डे 4 त्यानंतर डे 5 आणि 6 फॉर PTC टीम्स. आणि चला मैदानामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर ठाकरे सर. थँक्यू सो मच अजय गरज सर. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फ्रंट फुटला येऊन स्वीप करायचं होतं. कैलासच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सायंकाळच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा MT चषक 2023 या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. कमालीचा खेळ खरं तर ओम 11 किरवलीने आता मागील 2 ते 3 स्पर्धांमध्ये करून दाखवलाय. नुकतीच जी नांदकरची स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता. स्वराज्य चषक 2022-23 ती स्पर्धा होती खरं तर. मागच्या महिन्यामध्येच राकेश पुन्हा तयार. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा स्वीप केलाय. गॅप फार मोठी आहे. बॉल वेगाने सरकतोय आता स्क्वेअर लेग सीमेरेषेकडे. फिल्डर धावतायत. चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धावेंसाठी हा चौकार. स्लोअर फुलटॉस होता. छान पद्धतीने झाडू शॉट बघितला पण कैलास पाटीलच्या बॅटमधून जसा हवा तसा चेंडू मिळाला. फक्त फ्रंट फुटला पुढे घेतलं. पॅडल स्वीप म्हणू शकतो आपण. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे त्या ठिकाणी तो डीपमध्ये नाही आहे तैनात आणि तेच कारण ठरलं की मस्तपैकी त्याने गॅप शॉट सिलेक्शन केलं कैलास पाटीलने आणि या चौकार लगावून धावसंख्या पोहोचवली आहे संजय स्पोर्ट्स सावर संघाची. 6 वर एके गडी बाद नाही. 6 रन्स ऑन द बोर्ड. कैलास आणि निखिल ही जोडी आपण सध्या पाहतोय. टार्गेट आहे 42 धावसंख्येचं. सन्मानजनक टोटल खरं तर सेट केले. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार फलंदाज बाद. बॅटची इनरेज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला धक्का लागेल टीम साबदला. बेस्ट बॉलर का ठरलं होतं त्याचं कारण माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे ते कसब आहे, माझ्याकडे दमखम आहे. ते दाखवत असताना मी कमबॅक करू शकतो. चेंडू किती खाली ठेवला. अगदी पाणबोडी स्टाईलचा चेंडू समुद्र सपाटीपासून खाली समुद्राच्या खाली जशी पाणबोडी जाते अगदी सरळ समांतर रेषेमध्ये तसा चेंडू अगदी खाली राहिला आणि त्या चेंडूला स्पर्श करून बॅटमधून तो आपण बघितला झेल टिपला विकेटच्या मागे. जबरदस्त कमबॅक राकेश दिगाडकरचा आणि सुंदर झेल टिपला विकेट कीपर. एक धक्का लागत असताना संजय स्पोर्ट सावध संघाला धावांचा पाठला करत असताना 42 धावसंख्या आहे. 6 वर 3 चेंडू झाले आहेत पहिल्या षटकामधील. जबरदस्त कमबॅक. चौकाराचं प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर खरं तर राकेश निगाडकरनं दिलंय. चालू सामन्यामधील विजेता संघ वालशिन संघासोबत खेळताना दिसेल यापुढच्या लढतीमध्ये. नवीन खेळाडू किरण यावेळी मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. फिल्डर प्रयत्न करतायत कव्हर्सला डीप मध्ये. बॉल मात्र सरकतोय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 2 धावा तिथे मिळाल्यात. खरं तर झेल उडाली होती मात्र ती झेल फार कठीण होती, सोपं नव्हती. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती. नक्की समर्सल ही टुर्नामेंट जिंकणं सोपं सुद्धा नाहीये. कठीण आहे, अवघड आहे. ते तुम्हाला सहज साध्य करावं लागेल. अशा प्रकारच्या चान्स तुम्ही फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तर तुम्ही MD ट्रॉफी जिंकू शकता. तुमचं प्रदर्शन हे आधीच्या पेक्षा आजपेक्षा भारी पाहिजे या चालू सामन्यामध्ये. तर तुम्ही या सामना अगदी चांगला जिंकू शकता. हो जरूर. आणि ते कार्य करावे लागतील. किरणनं 2 धावेने इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन केलं. यावेळी स्वतःला यॉक केलं आणि शेवटला मात्र ऍडजस्ट करावं लागलं स्ट्रोक करत. तर फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. तर धावसंख्या 8 एक गडी बाद. पुन्हा एकदा राकेश तयार. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र पूल पाहायला मिळतोय. नटराज पूलच्या अंदाजाने चेंडूला पाठवले स्क्वेअर लेग सीमा पार. 4 धावेंसाठी हा चौकार. किरण पाटीलच्या बॅटमधून दमदार फटका.
जबरदस्त नटराज स्टाईलची ती मुद्रा होती का स्टान्स होता अगदी एका पायावरती बॅलन्स घेतला एक डावा पाय वर केला बघू शकता आपण रिप्लेमध्ये जबरदस्त टायमिंग होतं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पुढे सज्ज आहे बघा स्टान्स रेडी आहे बॉडी बॅलन्स अगदी राखला आणि जसं मेरिट अगदी कमरेजवळून चिडवलं अगदी फ्लिक केलं होतं मनगटी वापर सुद्धा केलं आणि टायमिंग बेमिसाल होतं या स्पर्धेची नक्कीच लोकप्रियता वाढते या फटक्यामध्ये क्लासिकल फटके या क्लासिकल टुर्नामेंटमध्ये पाहतो आपण किरण पाटील लगावत असताना लक्ष वेधून घेते धावसंख्या झाली आहे या चौकाराने 12 वरती पहिले षटक समाप्त झाले लक्ष्य 42 धावांचं म्हणजे येणारे चेंडू आता 18 आणि जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे संजय स्पोर्ट्स सावध संघाला. सर सुरुवात फार सुंदर आणि ही स्पर्धा खरं तर कारवे सर 2 गटांमध्ये खेळवली जाते. पहिल्यांदा आपण पाहतोय ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन एक पूल असेल आणि एक असोसिएशनच्या बाहेरील असे 2 गट असतील आणि 2 गटांसाठी जी पारितोषिकं खरं तर आम्हाला लाभलेली आहेत. ओमसाई आमले लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी स्पर्धा आपण बघतोय त्याच्यासाठी 4 आकर्षक ट्रॉफीज स्वर्गीय बापूदाजी काकडे यांच्या स्मरणार्थ माधव बापू काकडे समाजसेवक आमनेपाडा आणि त्याचबरोबर संतोष माधव काकडे माजी सरपंच आमनेपाडा यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या 4ही ट्रॉफीज ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या पूलसाठी लाभलेले आहेत आणि त्यानंतर असोसिएशनच्या बाहेरील जो गट आपण बघणार आहोत त्याच्यासाठी 2 ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय गणपतरामा मागे आणि स्वर्गीय कुंडलिकरामा मागे यांच्या स्मरणार्थ श्री विश्वास शनिवार मागे माजी सरपंच वाशेरे यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक असा आभार मानतो. धन्यवाद. आणि त्याचबरोबर अनेक सारे दिग्गज ज्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं ज्यामध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अशी 3 ज्या ट्रॉफीज आहेत दोन्ही गटांसाठी वेगवेगळ्या असतील. स्वर्गीय काळूराम पांडुरंग जाधव यांच्या स्मरणार्थ अनंता जाधव यांच्या माध्यमातून ते आलेले आहेत. यावेळी मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये फलंदाज बाद ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिल्याच बॉलवर केतनला सफलता मिळते. निखिलचा खेळ संपुष्टात. त्यानंतर गुड्डाभाई अर्थातच आतिश जाधव यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आलेला आहे टॉवर फॅन. आता गरमीचे दिवस सुरू झालेत आणि त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सांगे नांदकरचे सकाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला लाभली. आणि त्याचबरोबर आणखी काही पारितोषिक ज्यामध्ये आपण सामनावीरासाठी ट्रॉफी पाहतोय श्रीराम जाधव सागर जाधव आमनेपाडा यांच्या माध्यमातून ट्रॉफी आली आहे. कॅप आम्हाला आली आहे देविदास पाटील इताडे सुभाष जाधव आणि जनार्दन काकडे यांच्या माध्यमातून कॅप आलेले आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्प प्रसन्ना भोईर पडगाचे उद्योगपती रामदासजी दळवी ग्रामपंचायत सदस्य सावत आणि त्याचबरोबर स्वीट बॉक्स संजय पाटील मिठाईवाला केपी सर यांच्याकडनं आम्हाला आलेला आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आणखी आम्हाला जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत श्री सुदाम लक्ष्मण जाधव आमनेपाडाचे उद्योजक त्यानंतर पोलीस पाटील मुठवळगावचे उत्तम दत्तू पाटील साहेब त्यानंतर मेघनाथजी शास्त्री साहेब यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आले. त्याचबरोबर विश्वास पंढरीनाथ पाटील समाजसेवक आमनेपाडा त्यांच्याही माध्यमातून सन्मान चिन्ह लाभलेत. आणि त्यानंतर आणखी एक चेंडू हवेमध्ये आहे मिस्टामिंग स्ट्रोक नो मॅचला चेंडू लँड होतो आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू केला आणि दुसरी धाव धोकादायक जरूर होती मात्र पूर्ण केली आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय चेंडू आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत केशव शेठ दळवी यांच्या माध्यमातून त्याचबरोबर प्रदीप शनिदास पाटील यांच्याकडनं बॉल आलेले आहेत आणि अमोल जाधव यांच्याही माध्यमातून आम्हाला बॉल पुरस्कृत केले गेलेले आहेत. आणि मित्रांनो ही स्पर्धा जी आपण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष साहेब ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून MD साहेब अर्थातच मदन दत्तू जाधव साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना वेळोवेळी ज्याने आम्हाला साथ दिली अर्थातच माजी सरपंच संतोषजी काकडे त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव साहेब रामकृष्ण काकडे विश्वासजी शिंगोले सूरज जाधव आणि संपूर्ण MD ग्रुप MD स्पोर्ट्स आणि कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा चेंडू आपण पाहिलं तर दुरून खेळण्याचा प्रयत्न. तर मित्रांनो हे होते आमचे पुरस्कर्ते ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वोत्तपरी सहकार्य केलं आणि त्यांच्या योगदानामुळे मित्रांनो यशस्वी स्पर्धा आज 3ऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. MD चषक 2023. ओ स्विंग याला मिस पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. मुवमेंट कारवेसर मुवमेंट किती सुंदर होती. पडल्यानंतर चेंडू लेग कटर होतोय पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. लखन सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. स्विंग याला मिस. धावसंख्या 14-2. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करणार हे षटक केतनच्या माध्यमातून. यावेळी फुल टॉस बॉल होता चुकीचा चेंडू मात्र त्याला योग्य उत्तर देता आलं नाही. स्विंग केलं होतं ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला चेंडू फील्ड केला जातोय. नो बॉल साठी
पंचांनी खरं तर या ठिकाणी DRS घेतलेला आहे. अंपायरसाठी तो आपण कॉल दिलेला आहे. एक्झॅक्टली आपण पाहतोय वेस्ट ऑफ हाईट आहे का, हाय फुल टॉस चेंडू आहे का. अंपायर थोडेसे डाऊटफुल आहेत, सो त्यामुळे त्यांनी आता शहानिशा करत लावली आहे. सो गोकुल पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच, कारण सामना अगदी क्रुशियल आहे. कोणत्याच तर एक्झॅक्टली काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेलच. एक धाव तर त्या ठिकाणी सर पूर्ण केली आहे. जरी स्विंग फार सुंदर पाहायला मिळाला होता बॅटचा. लखन आणि किरण ही जुडबोली सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. इट्स अ नो बॉल, भीम नो बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. अंपायर्स थोडेसे डाऊटफुल होते की चेंडू उंच आहे की खाली आहे, आणि अखेर दूध का दूध पाणी का पाणी. टेक्निकल टीम खूप चांगले कार्य करत असताना SK एंटरटेनमेंट लाईव्ह टेलिकास्ट. फ्री हिटचा बॉल सामना करेल किरण. चाबुक शॉट, लपेटलं चेंडूला आणि सरळ फेकून दिलं सीमा पार. 6 धावा षटकार. आधी फ्रीडची पर्वणी लाभली आणि किरण पाटील पुढे हात खोलले म्हणू शकतो. शॉर्ट आर्म जॅपचा फटका होता. पुढेपणे मनगडाची ताकद वापरली त्या फटक्यामध्ये आणि होत्याचं नव्हतं झालं. फ्रीडची पर्वणी प्लस त्यामध्ये 6 धावांची भर सुद्धा बघितली, म्हणजे एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा इथे खर्च केल्या. त्या चेंडूचं आपण जर विश्लेषण बघितलं, निल्सन आकडा आलेला आहे 2-2 लॉस ऑफ 2 विकेट्स, 22 धावा संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या. आता ह्या जोडीला थांबावं लागेल, ह्या संसाराला इथे भागदाड पाडावं लागेल, हे गरजेचं आहे. किरीचा राकेश दिगाडकर कानमत देत असताना गोलंदाज केतन चोरगे चांगला फिंगर रोल करतो, पण तो नाही त्या ठिकाणी ओरदवेज चेंडू गेला आणि परिणाम बघितलं की किरण पाटील अशा प्रकारच्या संधीचं सोनं करत असतं. त्यांनी सोनं केलं. धावसंख्या 6 फुलत असताना 22 वरती लक्ष येते 42 धावांचं, म्हणजे अजून नितांत गरज आहे, म्हणजे 20 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे 13. समीकरण आता सोपं पाहायला मिळते, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, आणि अनेक सारी उदाहरणं आजही आपल्याला बघायला मिळाली. किरण पाटील मात्र जोपर्यंत मैदानावर आहे ना, तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या जिवंत असतील. तो सॉफ्ट हँडनं फक्त स्टेअर केले चेंडूला. बॅटचं फेस शेवटच्या क्षणाला ओपन केलं. शेवटच्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट केली आणि स्वतःकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागलेत आणि 2 खेळाडू बाद झालेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धाव्यांची गरज आहे. यानंतर आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण बघणार आहोत. चालू सामन्यामधील विजेता संघ आई गावदेवी स्पोर्ट वाशिम सोबत खेळताना दिसेल क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. किरणनी षटकार मारल्यानंतर बघा समज दाखवली, शांतपणा दाखवला, संयम दाखवला की आक्रमकतेच्या सोबतीला संयम फार महत्त्वाचा आहे. तुमचं जीवन असो किंवा कुठलाही खेळ असो, जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा, हेड अँड टेल, तशा तुमच्यामध्ये 2 बाजू पाहिजेत. तुमच्या अंगामध्ये 2 गोष्टी पाहिजेत, एक आक्रमकता आणि त्या सोबतीला संयम राखला तर तुम्ही चांगला क्रिकेटर, चांगला मनुष्य घडवू शकता. किरणने दाखवून दिलं. आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की जयेश सारख्या फलंदाजाने 7 चेंडू डॉट खेळला होता. जर त्या ठिकाणी त्यांनी समज जर दाखवली असती शांतपणा, तर फक्त हलक्या त्यांनी कुठलाही चेंडू त्यांनी ढकलू शकला असता आणि समोरच्या सत्यवानला स्ट्राईकला आणू शकला असता. परंतु बघा तुमच्या ह्या चुका तुम्हाला मोठ्या टोळ्यांपासून परावृत्त करतात, लांब ठेवतात. त्याचं कारण तुम्ही बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करत असतात जीवनामध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये. तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकात आल्या 23 आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये हव्यात 19 धावा सावत स्पोर्ट्स, संजय स्पोर्ट्स सावत संघाला. ओ मिलियन किरोली वर्सेस सावत अशी लढत सुरू आहे मैदानामध्ये. आजच्या दिवसातील ही मोठी लढत आहे. यानंतर क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल, क्वालिफायर मुकाबला असणार आहे बिटवीन या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध वालसीन संघ, आई गावदे वालसीन. तर गोलंदाज सज्ज झाला आहे. गोलंदाज मार्कवरती अमोल आहे. अमोलवरती मोठी जबाबदारी असणार आहे, कारण हे षटक समीर सर या सामन्याचं प्रतिबिंब असेल, निर्णायक षटक असेल. कारण इथून आता कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. हो, यावेळी मात्र सोडून दिला चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खरं तर अमोलचा विचार केला तर फारशा क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याला आपण गोलंदाजी करताना बघितलं नाहीये.
आता एक गेम प्लॅन मध्ये बदल पाहायला मिळतात. कारण अनेक सारे आता कॅप्टन्स त्याचबरोबर कोच जे निर्णय घेत असतात फारसे बदललेले निर्णय आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्याचपैकी हा निर्णय म्हणू शकतो आपण. पुढे येऊन यावेळी मात्र क्रॅकिंग स्ट्रोक कवचला चेंडू जातोय. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आडव्या बॅटनं. मिस फिल्डिंग, दुसरी धाव पूर्ण हे पाहू शकता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि बघता बघता 3 धावा पूर्णही केल्या जात आहेत. खराब क्षेत्र रक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये कव्हरला. जेव्हा जेव्हा तुम्ही रन्स डिफेंड करत असता तेव्हा अशा प्रकारच्या धावा लीक करणं तुमच्या संघाला या स्पर्धेतून बाहेर नेऊ शकतात. नक्कीच तुम्ही 100% पेक्षा जास्त देणं गरजेचं आहे. तुम्ही सूर मारणं गरजेचं आहे, डायव्स मारणं गरजेचं आहे. कारण मैदान तसं तुम्हाला या ठिकाणी चांगलं आहे की तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने ॲथलेटिक्स पद्धतीने खेळू शकता. पण तो त्या ठिकाणी बघितला आपण की एक धाव ज्या ठिकाणी होती तेव्हा 3 धावांचं रूपांतर केलं. हा अचूक चेंडू होता लावून अपील मैदानामध्ये, पण तो चेंडू बॅटमधून जातोय असं चित्र पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर रिझनमध्ये विनोद बजागे फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने लखन आणि सोबतीला किरण पाटील अगदी जीवाच्या आकांताने आपल्या सावध संघासाठी 2 धावा लिल्या पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 29 वर. एकच धाव खरं तर पूर्ण केले त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर लखन होता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28 धावा. अमोल तयार. हो यावेळी मात्र फटका फसतोय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. केतन प्रयत्न करत होता त्या ठिकाणी. जितू होता आय थिंक. खरं तर बॉडीचा आपण विचार केला, बॉडी लँग्वेज सर्व काही सेम पाहायला मिळतात केतन आणि जितू. सो त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं आणि त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा किरणनं सहजगत्या पूर्ण केल्यात. चिप केले जातात हवेमध्ये. त्यालाही ठाऊक आहे की ग्राउंड फार मोठा आहे. सहजगत्या आपण 2 धावा पूर्ण करू शकतो जोपर्यंत फिल्डर चेंडूवरती येईल आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग किरणनं सुरू केले. 7 चेंडूंमध्ये सध्या 18 धावांवरती तो बॅटिंग करतोय. त्यामध्ये एक उत्तुंग षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. अमोल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळी अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. आणखीन एक रॉकेट सिक्सर. फ्लॅट 6 चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. आणि शर्यती पूर्ण ताकद वापरून भन्नाट फॉर्म मध्ये फटके मारतोय. रॉकेट शॉट किरणच्या बॅटवरून बघितला, पण षटकार फ्लॅट सिक्सर बघितला. त्याचं कारण म्हणजे पूर्णपणे वेळ मिळाली आणि जागा बनवण्याची सुद्धा संधी मिळाली. धावसंख्या पोहोचवली 36 वर. अशा क्षणाला तुम्ही क्रुशियल मोमेंटला यॉर्कर टाकले पाहिजेत, लोअर फुलटॉस टाकले पाहिजेत, तुम्ही स्टंप टू स्टंप बॉलिंग केली पाहिजे. परंतु तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे स्लॉटमध्ये चेंडू देत आहेत. अगदी चालमय चेंडू देत असताना किरण पाटील सारखा समोरचा फलंदाज जो घातक होऊ शकतो त्यांनी दाखवलं प्रदर्शन आणि भन्नाट षटकार अजून लगावला. धावसंख्या 36 वर पोहोचवली आहे. आता पुढे सरकला बघा, समजदारी सुद्धा सोबत आहे. आक्रमकता आणि संयम दाखवत असताना या ठिकाणी फक्त चॉप केलं तर पुढे सरकावून फुलर लेनचा चेंडू होता, पण तो बचाव करतो गोलंदाज. समीर सर बघितलं की बचावात्मक बॉलिंग करतायत. थोडंसं दूर ठेवायचा प्रयत्न फलंदाजाला ऑब्स्टॅकच्या बाहेर बोलावलं होतं, परंतु नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका घेत नाही किरण पाटील. सेफ शॉट. धावसंख्या 38. किरण 42 धावांची गरज आहे, म्हणजे अजून 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत सावध संघासाठी. हा चेंडू जर डॉट आला नसेल तर थोडीशी मजा वाढू शकते. ना सामना खुला केलाय. अमोलला जे षटक देण्याचा निर्णय होता ते कुठेतरी चुकीचं ठरलंय. मात्र यावेळी विकेट मिळाली आहे. अगदी क्रुशियल मोमेंटला गोलंदाज थोडासा खुश होते कारण त्याला ठाऊक आहे किरण पाटीलची विकेट मिळाली आहे.
23 धावा होत्या आणि त्यानंतर बघितलं आपण चित्र पूर्णपणे पालटलं गेलं. त्याचं कारण म्हणजे स्वैर मारा, अगदी खराब गोलंदाजी झाली. स्लॉटमध्ये चॅनलमध्ये चेंडू दिला. आता हा चेंडू सुद्धा स्लॉटमध्ये होता, परंतु थोडंसं त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी प्राप्त झालं किरण पाटीलला. आणि परिणाम बघितलं की जी फिल्डिंग, जो झोन, जी बाउंड्री लाईन थोडीशी दूरवर आहे, मोठी आहे, जास्त अंतराची, त्या साईडला आधी झेल टिपला गेला. परंतु थोडंसं जर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका असता किरणचा तर कदाचित हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर वरून गेला असता. परंतु आपण पाहिलं विकेट अखेरीस पतन झालं आणि थोडंसं रोमांचकता, थोडीशी संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाजाने. आता मात्र मोमेंटम प्राप्त झाला. आता पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज सावध संजय स्पोर्ट्स संघाला. जरूर जरूर. मात्र इथून आता किरणला बाद केल्यानंतर थोडीशी का होईना कमबॅक करण्याची एक नव्यानं संधी मिळाली आहे. गोरखकडे आता गोलंदाजी सोपवली आहे कॅप्टननं. खरं तर मनोहर एक ऑप्शन चांगला होता, मात्र अमोलला आज एक आपण पिक्चर मध्ये बघितलं महत्वाच्या सामन्यामध्ये. असं वाटलं होतं की मनोहर तिसरं षटक हाताळेल, तिथून कुठेतरी संधी निर्माण करून देईल. मात्र अमोल एक नवीन गेम प्लॅन खरं तर पाहायला मिळाला. मात्र त्या षटकामध्ये सर 15 धावा गेल्या, हे पण बघा, अगदी नुकसान झाले मोठं. 15 धावा खर्च केला अमोलने तिसऱ्या षटकामध्ये. हो जरूर. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही नवनवीन एक्सपेरिमेंट कराल तर ते सक्सेस होतील असंच नाहीये. कधी कधी ते तुम्हाला भरपूर महागाती पडतील आणि तसंच काहीच आता चित्र पाहायला मिळते. मात्र गोरखकडे क्षमता आहे. इथून आता 4 धावा वाचवायच्या आहेत. गोरख गोलंदाजी करण्यासाठी येतोय ओव्हर द विकेट. पहिलाच बॉलवर मोठा फटका, लखन नॉक केली, मॅच फिनिश, लॉफ्टेड हिट आणि सरळ VIP डायस वर चेंडू आमच्या डॅशिंग सुभाष जाधव यांना सलामी देणारा हा षटकार. दोन्ही कॅप्टन यायचे जबरदस्त. लखन स्टाईली 1-2